योद्धा न्यूज मराठी. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पाईटची लेक बनली अधिकारी. अश्विनी कोळेकर यांचा कुंडेश्वर विद्यालयात नागरी सत्कार. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारी असेल तर ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील यशाचे उत्तुंग शिखर गाठू शकतात. याचा प्रत्यय पाईट येथे आला. आदिवासी शिक्षण संस्था जुन्नर संचालित कुंडेश्वर विद्यालय पाईट येथील माझे विद्यार्थिनी कुमारी अश्विनी अरुण कोळेकर हिने UPSC परीक्षेत देशात 675वा रँक मिळवून यश संपादन केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने शनिवारी तिचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. मान्यवरांची उपस्थिती सकाळी 10 वाजता विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी पाईट परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये माजी सरपंच माननीय अश्विनीताई रोंधर, पाईट शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री शामराव पाटील रोंधर, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष माननीय अकबर शेठ मुलानी, सामाजिक कार्यकर्ते माननीय बबनराव खेंगले, उद्योजक महादू शेठ डांगले, तसेच कुमारी अश्विनीचे वडील श्री अरुण कोळेकर धामणे, माननीय अतुल जाधव आणि श्री आदेश कोळेकर यांचा समावेश होता. तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा राजश्रीताई ढोरे, उपाध्यक्ष विकास शेठ रोंधर आणि सौ अहिल्याताई शेटे यांनीही या सोहळ्याला उपस्थित राहून अश्विनीच्या यशाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांसमोर मांडला यशाचा प्रवास. यावेळी सत्काराला उत्तर देताना अश्विनी कोळेकर हिने आपला संघर्षमयी प्रवास उपस्थितांसमोर मांडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता सनदी सेवांकडे वळावे असे आवाहन तिने केले. तिच्या या यशामुळे पाईट गावाच्या आणि कुंडेश्वर विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. शिक्षक वृंदाचा सहभाग. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कला, वाणिज्य व विज्ञान ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य शेख सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री घोडके PA, तसेच श्री भालेकर सर, घोलप सर, गायकवाड सर, कसबे सर, श्री बेल्हेकर सर आणि बांबरे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. यासोबतच कुमारी फाकटकर मॅडम, कुमारी डुंबरे मॅडम, सौ पिल्लई मॅडम, शेखरे मॅडम, केदारे सर आणि श्री दत्तात्रय गायकवाड हे देखील या सोहळ्याचे साक्षीदार झाले. या बातमीचा आढावा घेतलाय योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी दत्तू भगत यांनी. या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये खूप टाळ्या वाजवतात. आपल्या शाळेतून विद्यार्थी आहे जे आज IAS पदावर विराजमान झालेले आहेत. त्यांचे पिकाचे त्यांची मेहनत या ठिकाणी आज आपण पाहत आहोत. शाळेने करावं आणि तुम्ही शाळेसाठी आणि शिक्षकांसाठी, पालकांसाठी अभिमानाचा एक केंद्रबिंदू ठरावा असं तुमची काय इच्छा आहे, तुमची चॉईस आहे, तुम्ही डिसाईड करा. आणि याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट मला सांगायची ती म्हणजे संगत. हे जसं असतं की तुम्हाला आपल्याला कळत नाही आपण कोणाची संगत करतो, कोणाची करत नाही, पण चांगली संगत नेहमी असू द्या, कारण चांगली संगत तुम्हाला खूप दूरपर्यंत घेऊन जाते. मला माझे हायस्कूलचे वगैरे फ्रेंड्स आहेत काही कॉन्टॅक्टमध्ये, पण ह्या जर्नीमध्ये माझी फक्त एकच मैत्रीण आहे. म्हणजे असं नाही की मी सोशलाइज व्हायला मला आवडत नाही, पण ती एक मैत्रीण अशी आहे की ती माझ्यापेक्षा जास्त स्ट्रिक्ट आहे. त्यामुळे मी जर कधी काही चुकीची गोष्ट करायला गेलं तर मला तिची भीती वाटते. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा तुमची मैत्रीण आणि मित्र कसे असले पाहिजे. ते नेहमी चांगले असले पाहिजे, तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकवणारे.